श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल घडणार आहेत? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का? आर्थिक अडचणी दूर होतील का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद वाढेल का? विद्यार्थ्यांना यशाची गोड बातमी मिळेल का? आरोग्याची काळजी कशी घ्यावी? ग्रहांची साथ या आठवड्यात तुमच्या बाजूने किती असेल? चला जाणून घेऊया कन्या राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. तुमच्या बुद्धिमत्तेचा, संयमाचा आणि कामातील शिस्तीचा लाभ या आठवड्यात स्पष्टपणे दिसून येईल. प्रत्येक काम बारकाईने करण्याची तुमची सवय तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ येऊ शकते आणि त्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. कुटुंबाचे सहकार्य, मित्रांची साथ आणि वरिष्ठांचा विश्वास यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल. मात्र कोणताही निर्णय घेताना घाई न करता सर्व बाजूंचा विचार करणे आवश्यक राहील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी मन प्रसन्न करेल. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा विशेष लाभदायक ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील अचूकता आणि जबाबदारीची दखल घेतील. कार्यालयात नवीन प्रकल्प किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कल्पना आणि नियोजनामुळे टीममध्ये तुमचा प्रभाव वाढेल. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल आणि त्याचे श्रेयही तुम्हालाच मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन संधीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या ऑफर मिळू शकतात. मात्र कार्यालयातील वादविवाद आणि राजकारणापासून दूर राहणे हिताचे ठरेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन योजना राबवण्याची योग्य वेळ आहे. मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय किंवा नवीन उत्पादन बाजारात आणण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवा. मोठ्या व्यवहारांमध्ये सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासावीत. जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क वाढेल आणि त्यातून चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी व्यवसायाच्या विस्तारासाठी एखादी महत्त्वाची संधी मिळू शकते. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिरता आणि सुधारणा घेऊन येईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतीत वाढ होईल आणि भविष्यातील आर्थिक नियोजन अधिक मजबूत बनेल. घरातील काही आवश्यक कामांवर खर्च होऊ शकतो, परंतु तो योग्य कारणासाठी असेल. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणालाही भावनेच्या भरात पैसे उधार देऊ नका. आठवड्याच्या शेवटी एखादा बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक निर्णय शांतपणे घेतल्यास दीर्घकालीन फायदा होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात हा आठवडा विश्वास आणि समजूतदारपणा वाढवणारा ठरेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद झाल्यामुळे जुने गैरसमज दूर होतील. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे आणि ती पुढे चांगल्या नात्यात रूपांतरित होऊ शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. घरातील जबाबदाऱ्या दोघे मिळून पार पाडाल. एखादा छोटा प्रवास, खरेदी किंवा एकत्र घालवलेला वेळ नात्यात आनंद निर्माण करेल. रागाऐवजी संयम आणि संवाद यावर भर दिल्यास प्रत्येक मतभेद सहज दूर होईल. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शनही नातेसंबंध अधिक मजबूत करण्यास मदत करेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. घरात एखादा शुभ कार्यक्रम, धार्मिक कार्य किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. पालकांचे आशीर्वाद आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील आणि परस्पर सहकार्य वाढेल. मित्रांकडून योग्य वेळी मदत मिळेल. समाजात तुमच्या स्वभावाचे आणि कामाचे कौतुक होईल. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील. मात्र कोणत्याही अफवा किंवा वादात पडणे टाळा. शांत आणि विनम्र वागणुकीमुळे तुमचा मानसन्मान अधिक वाढेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत सकारात्मक ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले संकेत मिळतील. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन लाभदायक ठरेल. नवीन भाषा, संगणक कौशल्य किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. नियमित अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले यश मिळू शकते. आत्मविश्वास टिकवून ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आरोग्य. आरोग्य सर्वसाधारणपणे चांगले राहील. मात्र कामाचा ताण, धावपळ आणि अपुरी विश्रांती यामुळे थकवा जाणवू शकतो.
वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि संतुलित आहार याकडे विशेष लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास, ॲसिडिटी किंवा त्वचेशी संबंधित समस्या जाणवू शकतात. बाहेरील अन्न कमी खाणे आणि भरपूर पाणी पिणे फायदेशीर ठरेल. सकाळी चालणे, योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. मानसिक तणाव वाढू देऊ नका. स्वतःसाठी थोडा वेळ काढून आवडत्या गोष्टी करा. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणामुळे प्रवासाचा योग आहे. हा प्रवास लाभदायक ठरू शकतो आणि नवीन संधीही मिळवून देऊ शकतो. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. प्रवासादरम्यान नवीन व्यक्तींशी ओळख होऊ शकते, जी भविष्यात उपयुक्त ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. मंदिरात दर्शन घेणे, जप, ध्यान किंवा धार्मिक ग्रंथांचे वाचन केल्याने मानसिक शांतता मिळेल. घरात सकाळी आणि संध्याकाळी दीप लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आईवडिलांचे आणि गुरुजनांचे आशीर्वाद घेतल्याने प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता वाढेल. गरजू व्यक्तींना मदत केल्याने मनाला समाधान मिळेल आणि पुण्यप्राप्ती होईल. उपाय. बुधवारी श्री गणेशाची पूजा करा. ओम बुं बुधाय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. दररोज तुपाचा दिवा लावा. गाईला हिरवा चारा अर्पण करा. दररोज 10 मिनिटे ध्यान किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करा. बोलण्यात संयम ठेवा आणि कोणावरही टीका करणे टाळा. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके किंवा लेखन साहित्य दान करा. एकूण हा आठवडा कन्या राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा सुखकर जाईल. योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाची उद्दिष्टे सहज पूर्ण करू शकाल. धन्यवाद.